वरुड शहरातून एक दुःखद ब्रेकिंग बातमी समोर येत आहे। शहरातील पांडुर्णा चौक परिसरात दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात झाला असून यात एका चिमुकल्या मुलासह महिला पुरुष असे एकूण 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। तर महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी महिलेला नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे। तर घटनास्थळी म्हणजेच पांडुर्णा चौक परिसरात ट्रॅफिक पोलीस तैनात असते तर हा अपघात टळला असता अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे। अमरावती टुडे न्यूजने याबाबत वारंवार बातम्या प्रसारित केल्या असताना सुद्धा पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले आहे। पहा मागील वर्षीची अमरावती टुडे न्यूजची ही बातमी। शाळा सुटलेली आहे आणि ही जी विद्यार्थ्यांची गर्दी आहे, आपले जे पालक आहेत तर ते आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपल्या घरी घेऊन जात आहे आणि अशातच जे जड वाहन आहे ते आता सुद्धा या ठिकाणाहून येत आहे। माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण पांडुर्णा चौक परिसरातील जर दृश्य बघितले तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो अनेक छोटे विद्यार्थी जे आहे हा रस्ता क्रॉस करते आहे आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतो की कुठलाही ट्रॅफिक पोलीस कर्मचारी आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही। ट्रॅफिक पोलीस कर्मचारी हा याच वेळेला असणं आवश्यक आहे। आपण बघू शकतो जड वाहन जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असतात आणि आता प्रतिक्रिया दिली। अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर देखील याबाबत चर्चा सुरू आहे, मात्र यावर अजूनही तोडगा निघालेला दिसत नाही। शाळेतर्फे देखील कुठलं नियोजन झालेलं दिसत नाही, पोलीस स्टेशनतर्फे देखील कुठलं नियोजन झालेलं दिसत नाही। मात्र अशाच विद्यार्थ्यांच्या जीवाशी हा खेळ सुरू राहील की यावर कुठला उपाय निघेल, यावर कुठलं नियोजन करता येईल, याकडे संपूर्ण वरुड तालुक्याचं सध्या लक्ष लागलं आहे। मात्र ही परिस्थिती जी आहे ही भयंकर आहे। वरुड शहरातील पांडुर्णा चौकच नाही तर रेस्ट हाऊस परिसरातून बस डेपो परिसर, मुलताई चौक परिसर, महात्मा फुले कॉलेज समोरील परिसर असो किंवा पांडुर्णा चौक परिसर असो, जायंट चौक असो, जागृत शाळेसमोरील परिसर असो, इंदिरा चौक असो, या सर्वच मार्गावर विविध शाळेतील जे विद्यार्थी असतात ते आपल्या घरी जात असतात आणि अशात मात्र त्यांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे प्रशासन कुठलंही असो, पोलीस प्रशासन असो, शाळेत प्राथमिक प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 17 सप्टेंबर रोज बुधवारला सायंकाळी 5:40 शहरातील पांडुर्णा चौक परिसरात दुचाकीवर पुरुष, महिला व एक चिमुकला मुलगा हे आवलकर पेट्रोल पंप कडून एका दुचाकीवर येत असताना जायंट चौक कडून ट्रक आला असता या ट्रकची धडक या दुचाकीला बसली व दुचाकीवरील तिघेही खाली पडले असता ट्रकचे चाक गेल्याने या अपघातात महिला पुरुष गंभीर जखमी झाले असून त्या चिमुकल्या मुलाच्या हातालाही गंभीर दुखापत झाली आहे। हा अपघात घडताच तेथील नागरिकांनी धाव घेत जखमी तिन्ही रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले। मात्र गंभीर जखमी असलेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ प्राथमिक उपचार देऊन नागपूर येथे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे। तर लहान चिमुकला मुलगा व चालक पुरुष गंभीर जखमी असून त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहे। दुःखाची बाब म्हणजे वरुड पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती। तर घटनास्थळी म्हणजेच पांडुर्णा चौक परिसरात ट्रॅफिक पोलीस असते तर हा अपघात टळू शकला असता असेही तिथे उपस्थित नागरिकांकडून बोलल्या जात होते। विशेष म्हणजे मागील अनेक दिवसांपासून वरुड शहरातील पांडुर्णा चौक परिसरात जो वाहतुकीचा मुद्दा आहे यावर चर्चा सुरू असून या परिसरात शाळेतील विद्यार्थी व नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचे बोलल्या जात आहे। याबाबत अविनाश बनसोड यांनी सुद्धा अनेकदा थेट पांडुर्णा चौक परिसरातील परिस्थिती दाखवून बातम्या प्रसारित केल्या असून सुद्धा पोलिसांनी दुर्लक्ष केले आणि आज ही दुःखद घटना घडली। या अपघातानंतर अनेकांच्या अंगावर शहारे सुद्धा आले तर काहींच्या डोळ्यात अश्रू। मात्र आता या घटनेनंतर तरी पोलिसांना जाग येणार का की 2 ते 3 दिवसांनी पुन्हा जैसे ते परिस्थिती होऊन या मार्गावरून ये जा करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांचा जीव धोक्यात येणार, याकडे संपूर्ण वरुड तालुक्याचे लक्ष लागले आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 33 74 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।